नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे बरं का. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. बघा मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि ना 4 फोल्ड करायचं आहे बरं. हे बघा मी इकडे ना 2 फोल्ड केलं आता आणि या 4 घड्या होत आहे, बघू शकता तुम्ही. आणि ना मापाचं ब्लाऊज आहे, बघू शकता. तर मला छातीची फिटिंग कुठून आहे आणि त्याच्यात किती वाढवायचं आहे ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. बघा इकडे छातीची फिटिंग आहे ना 9 आहे आणि 2 इंच वाढवायचं आहे आणि कमरेला 1.5 इंच वाढवायचं आहे. बघा लंबाई तर मला पूर्णच घ्यायची बरं का. आणि बघा इकडे 9 वरती इथं आलं आणि 2 इंच जास्तीचा कपडा असं मी पूर्ण 4 फोल्ड केलेला आहे. आणि आता कट करून घेते, जेणेकरून आहे ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट एकदम छान पद्धतीने कटिंग होईल बरं का. बघा आता आहे ना आपण मापं घेऊन व्यवस्थित कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करतो ते तुम्हाला पूर्ण शेअर करते. आणि बघा इकडे ना 2 फोल्ड केलं ना, आता 4 फोल्ड करून घेते. हे बघा 4 फोल्ड केलं आहे ना आता. तर हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट दोघं साथमध्ये निघतील बरं का. 4 घड्या केल्या आहे. आणि आता पहिल्यापासून तर बघा शोल्डर लंबाई मी पूर्ण घेते. पहिले तुम्हाला बोलली बघा 14 आहे तर मी 15 घेते इथं. आणि शोल्डर हे ना 5.5 घेते बरं का. आणि मुंडा पण 6 सव्वा 6 घेते. आणि इथं टिक करायचं 1 इंच आणि अर्धा इंचवरती. हे बघा मुंडा 6 घेतला, शोल्डर 5.5 घेतलं, सव्वा 6 घेतला आहे. आणि इकडे पुढचा गडा आहे ना 6.5 पावणे 7 घेते बरं का. थोडा मोठा सांगितला आहे. आणि रुंदी नेहमीप्रमाणे 2.5 वरती घेतली. हे बघा आणि 6.5 हा गडा आणि 2.5 इंच रुंदी, बघू शकता. पूर्ण व्यवस्थित फ्रंट पार्टमध्ये आणि बॅक पार्टसुद्धा निघीन बरं का. हे बॅक पार्टला कटिंग करायचं आहे आणि फ्रंट पार्टला कटिंग करायचं आहे. आणि आता बघा 9ची घडी आहे ना, तर 1 घडी मी इथं 9ची घेते आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेते. आणि खालून बी ना कमरेची फिटिंग 8.5 घेते आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला. हे बघा खूप छान आणि सुंदर रीतीने सिंपल ब्लाऊज कटिंग आहे बरं का. 4 टक्स 36 साईजचं आहे. तर बघा इकडे आता शोल्डर कट करून घेऊ. माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे बरं का. आणि इथं बघा मी कुठेसुद्धा पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे काहीच नाही वापरला आहे, बघू शकता तुम्ही. डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते. बघा इकडे ना हे फ्रंट पार्टला कट करून घेतलं आणि आता आहे ना मधोमध कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हुक पट्टी पुढे येणारे पुढे हुकचं ब्लाऊज आहे म्हणजे. आणि 4 टक्स ब्लाऊज आहे बरं का. बघा त्याचं माप घेऊन मी तुम्हाला ते दाखवते. ही जी पहिला टक्स आहे ना याचं अंतर आहे 3.5 घेतलं मी. आणि पहिला टक्स त्याची लांबी तर मी इथं 4 घेते बरं का. आणि हा दुसरा टक्स त्याचं जे मधलं अंतर 2 घेतलं आहे. आणि हा तिसरा टक्स याचं बी अंतर 2 घेतलं आहे. आणि हा चौथा टक्स हा बघा. हे असे मला हे ना असे 7-8 ब्लाऊज आले बरं का एकाच कस्टमरचे. म्हणजे कोणा एकाच घरातले ना माय बहीण भाऊजाई असे जे 5-7 ब्लाऊज 2-3 जणांचे आणि म्हातारी बाईचे 3-4 आहे. असे मला एकाच घरातून चांगले 8-10 असतील वाटतं. एवढे काही ब्लाऊज आलेले लग्नाचे ब्लाऊज हे. तर बघा छान असं मी 4 टक्स माप घेऊन दाखवलं तुम्हाला. तर बघा त्याच्यामधून मी ना म्हटलं चला एखादा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तर बघा इकडे थोडं वळलेलं आहे, मी स्टिचिंग करीन ना तेव्हा इस्त्री करून घेईन. आता तोपर्यंत स्टार्ट करू. माप घ्यायचं, थोडा मोठाच गडा सांगितला आहे बरं का मला. 4चं घेते इथं. मटक्या गडा आहे, अंदाजाने कट करते छान असा. आणि बघा इकडे मागे टक स्किन इथं थोडं मी इस्त्री नंतर करीन. मला समजलं नाही, ते कटिंग करायला बसले ना तेव्हा समजलं. म्हटलं आता कसं व्हिडिओ कटिंगच करून घेते. बघा
खूप छान असं मस्त फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार झालेला आहे. आणि आता स्लीव पण कट करून घेऊ बरं का. स्लीवसाठी बघा, स्लीव आहे ना 7ची, तर मी इथं 8 घेते, कारण 1 इंच वाढवायची. जास्त लॉंग पण नाही, जास्त शॉर्ट बी नाही बरं का. बघा इकडे मी 8 घेतली, 7 होती ना, तर 8 घेतली लांबी. आणि इकडनं पण आहे ना 8 घेते आणि 3 सव्वा 3 वरती आपण टिक करू शकतो बरं का. 3.5 पण करू शकतो, असं काही नाही. आणि छान असा हा आर्मोलची गोलाई राहते ना, ती किती आहे ते तुम्हाला मी माप घेऊनच दाखवते. हे बघा, ही जी गोलाई राहते बरं का, पूर्ण आर्मोलची ही गोलाई राहते. तर एका साईडने आपल्याला मापायची गोलाई किती आहे. तर इथं फिटिंगची शिलाई राहते ना, तिथून आपल्याला मेजर टेप ठेवायचा आहे आणि शोल्डरची शिलाई जिथं आहे तिथपर्यंत आपल्याला मापायचं आहे. तर इथं 7.5 येते. तर आपली मेन फिटिंगची शिलाई 7.5, म्हणजे डबल केलं तर 7.5चे किती होता, गोलाई 15 होते. तर 15चा अर्धा केला तर 7.5 होतं. बघा इथं 7.5 आलेलं आहे. ही जी गोलाई आहे ना आपलं, तर आर्मोलची ही एका साईडने 7.5 आली. डबल पूर्ण गोलाई केली इकडनं पण इकडनं पण, तर 15 येते. तर बघा 7.5 इथं मी लिहिलेलं आहे. आणि मच्छी कटसुद्धा छान अशा पद्धतीने व्यवस्थित देऊन द्यायचं आहे बरं का. मला तर अंदाजानेच खूप छान वाटतो हा मच्छी कट. ते काही म्हणताना ते ठेवतात त्याच्यावरनं मला एवढं जमत नाही, कारण नेहमीची सवय खूप छान राहते बरं का. आपल्या अंदाजाने काम केलेलं खरंच कशाची गरज राहत नाही आपल्याला पेपर पॅटर्न फार्मा वगैरे वापरायची. बघा मी तुम्हाला हा पण कट करून दाखवते. मच्छी कट खूप छान येणार आहे बरं का. मी स्टिचिंग करते ना तेव्हा कटिंग करते, पण तुमच्यासाठी म्हटलं चला कट करू. बघा कसा वाटला. तर चला, पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे 36 साईजचं. तर साध्या सिंपल पद्धतीने, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर केलेला आहे ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ. जर आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.